इथे दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि इथे आपण बघतोय की जवळपास 7 ते 8 थर लावण्याचा हा प्रयत्न। सर्वात वरच्या थरावर चढलेला हा गोविंद आता सलामी देतोय। वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपची परिवर्तन दहीहंडी आणि यशस्वीपणे हे थर लावून झालेले आहेत। सर्वात वरच्या थरावरचा गोविंद आता सावकाश अत्यंत सावधानतेने खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय। जेव्हा गोविंदा सर्वात वरच्या थरावर पोहोचतो तेव्हा प्रेक्षकांचे दर्शकांचे श्वास अक्षरशः रोखले जातात। सुरक्षेची काळजी सर्वांनाच असते आणि दुसऱ्या फ्रेममध्ये आपण बघतो आहोत ते म्हणजे महिलांची नृत्य। विशेष महिलांच्या नृत्यांचं आयोजन सुद्धा दहीहंडीच्या कार्यक्रमात केलं जातं आणि इथे आपण बघतोय की मंगळागौरीचं आयोजन इथे केलं गेलंय। तर दादरच्या आयडियल बुक डेपोच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। ही दहीहंडी सुद्धा अनेक वर्षांची परंपरा असणारी, विशेषतः मराठी कलाकारांची हजेरी दादरच्या आयडियल बुक डेपो समोरच्या या दहीहंडीच्या उत्सवात बघायला मिळते। मंगळागौरीचे खेळ असतील, पथनाट्य असतील, हे विशेष आकर्षण आयडियलच्या दहीहंडीचं। कलाकारांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि यांचा आकर्षक चेहरा असा मराठी सिने इंडस्ट्रीतला, ज्यांनी अनेक चॅनलवर मालिका केलेल्या आहेत, तसेच संग्राम साळवी यांच्यासोबत आज आपण बोलूया। तर काय सांगाल दहीहंडीबद्दल? मला वाटतं मुंबईत कुठेही गेलं ना तरी इकडे येण्याची मजा वेगळीच आहे। मी गेली अनेक वर्ष इथे आयडियलच्या दहीहंडीला येतोय आणि इकडचा जल्लोष आणि इकडचा उत्साह वेगळाच आहे। फार आपलंसं वाटतं। आम्ही ठाण्याचे आहोत, त्यामुळे ठाण्यात आमच्याकडे दहीहंडीचं कल्चर खूप मोठं आहे। तर साधारण तिकडे जसा फील येतो तसाच इकडे आल्यावर मला फील येतो नेहमी, त्यामुळे मी एन्जॉय करतोय खूप। माझी ही मुंबईतली फर्स्ट दहीहंडी आहे, म्हणजे मी लाईव्ह बघायला आलेलो ही फर्स्ट दहीहंडी आहे। मुंबईच्या दहीहंडीबद्दल भरपूर ऐकलं होतं, भरपूर टीव्हीवर बघितलं होतं, न्यूजमध्ये ते बघितलं होतं, पण आज इथे येऊन जी एनर्जी मी फील करतोय, जो उत्साह आहे तो आउट ऑफ मतलब अनबिलिव्हेबल। खूप छान वाटतंय आणि दादरची दहीहंडी म्हटली की खूपच जल्लोष असतो। खूप वर्ष